आगामी निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी, अन्यथा ईव्हीएम मशीन तुटतील. आंदोलक कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोगाला इशारा. एका पक्षाला दिला जात आहे फायदा असा आरोप जन आक्रोश मोर्चाचा कार्यकर्त्यांनी लावला. निवडणूक आयोगाला वारंवार पुरावे देऊनही ईव्हीएमवर कोणतीही कारवाई न केल्याने आणि लोकशाहीचा आणि मूलभूत अधिकारांचा घातपात झाल्यामुळे देशातील सर्वच निवडणुकांच्या निकालांमध्ये मतदानाच्या आकडेवारीत मोठी घसरण झाली आहे. देशातील ईव्हीएम मुळे मत चोरीची बाब ही अत्यंत गंभीर बाब असून देशातील आगामी सर्व निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात, ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपर आणा अशा मागण्या घेऊन आज देसाईगंज येथे संयुक्त पक्षाने ईव्हीएमवर बंदी घातली पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यामध्ये जन आक्रोश मोर्चाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात समाजवादी पार्टी गडचिरोली, ओबीसी संघटना आणि देसाईगंजच्या इतर संघटनांकडून पाठिंबा व्यक्त करण्यात आला, ज्यामध्ये आगामी निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालण्याची आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची मागणी व्यक्त करण्यात आली. निवेदन देसाईगंज उपविभागीय अधिकारी यांना दिले, याद्वारे देशाचे निवडणूक आयोग यांना निवेदन देण्यात आले. देसाईगंज येथील सर्वसामान्य नागरिक व सर्व राजकीय पक्ष यात सहभागी झाले होते. देसाईगंज फवारा चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळ्याला माला अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली व शहरात रॅली काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास बूथवर ईव्हीएम फोडण्याचा इशारा देण्यात आला आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षातील मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज. 2013 रोजी सुप्रीम कोर्टाचे जस्टिस रंजन गोगोई यांनी ईव्हीएम मशीनमुळे फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट चुनाव होऊ शकत नाही असा स्पष्टपणे निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्ट या भारत देशातील सर्वात मोठी न्यायव्यवस्था आहे. त्या न्यायव्यवस्थेने एकदा जरी का न्याय दिला तर त्याच्यावर डबल आपण न्याय देऊ शकत नाही. मग सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं की या देशामध्ये ईव्हीएम मशीनमुळे फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट चुनाव होऊ शकत नाही, तर मग चुनाव आयोग का बरं दखल घेत नाही? मागील काही काळामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवर काही जे ॲडव्होकेट, काही वकील आहेत, त्यांनी एक धरणा केलेला होता आणि त्यांची अशी डिमांड होती की चुनाव आयोगने आमच्याकडे 50 ईव्हीएम मशीन आणून द्यावे आणि 50 ईव्हीएम मशीन आम्ही हॅक करून दाखवतो असा चॅलेंज त्यांनी केला. परंतु हा चॅलेंज चुनाव आयोगने स्वीकारला नाही. का बरं नाही स्वीकारला? भारत देशामध्ये डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. जेव्हा लोकांची डिमांड होत असते की ईव्हीएम मशीनमुळे फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट चुनाव होऊ शकत नाही आणि चुनाव आयोगाला जेव्हा ते मागणी घालतात की आम्हाला 50 ईव्हीएम मशीन द्या, आम्ही त्याला हॅक करून देतो. जर समजा असं होत नाही. ईव्हीएम हटाओ. नगर परिषदेचा चुनाव ईव्हीएम मशीन चोर है. ईव्हीएम मशीन चोर है.